नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता कापसाच्या भावाविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता इथून पाठीमागचे एक 8 दिवसापूर्वीचे, एक 15 दिवसापूर्वीचे भाव पाहिले, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल दिसून आलेला होता. त्यानंतर आजचे भावाचा विषयी जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, म्हणजे भाव वाढलेले आहेत. कारण सर्व शेतकऱ्याचा कापूस काय केलेला आहे, आता जवळपास विक्री झालेला आहे आणि राहिला तो 10% शेतकऱ्याचा कापूस. आणि 10% शेतकऱ्याचा कापूस राहिल्याने मग ते राहिलेल्या शेतकऱ्याच्या भावाच्या आशेने ठेवलेला कापूस असतो तो. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ठेवला आहे तो ते शेतकऱ्यांचा. आणि आता ज्यांना अपेक्षित भाव पाहिजे होता ज्या शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांना आता भावामध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. म्हणजे आजचा भाव पाहिला तर 8,300च्या पुढून झालेला आहे. आणि त्यामुळं मग जे शेतकरी कापूस विक्री करायचे राहिले असतील त्यांनी काय करायचं आहे, विक्री करू शकता. कारण आणखीन भावामध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. आणखीनही भाव काय होणार आहे, वाढणार आहेत. कारण आता जवळपास पूर्ण शेतकऱ्याची कापसं विक्रीला गेलेले आहेत, विक्री झालेली आहेत. आणि मग विक्री झाल्या असल्याकारणानं बाजारामध्ये जो कापूस आहे तो जास्तीचा उपलब्ध होत नसल्याकारणानं भाववाढ होत आहे. त्यामुळं मग आणखीन थोडं जर ज्या शेतकऱ्याकडं कापूस असेल त्या शेतकऱ्यांनी जरी थोडं थांबून जरी कापसाची विक्री केली तरी 9,000च्या आसपासही आणखीन काही दिवसात काय होणार आहे, भाव जाणार आहे. 8,000 तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पार होईल आणि 9,000ही काय होऊ शकतो, भाव होऊ शकतो. त्यामुळं मग जे शेतकऱ्याकडं अद्याप कापूस राहिला असेल त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, थोडंसं थांबून काय करायचं आहे, आपला कापूस विक्री करायचा आहे. लवकरच भावामध्ये आणखीन काय होणार आहे, बदल होणार आहे, चेंजेस होणार आहेत. धन्यवाद.